मंडळी, आज आपण मायामीच्या प्रसिद्ध अशा बेसाइड मार्केट प्लेस जवळ आलेलो आहोत आणि इथं हजारो पर्यटक शॉपिंग, फूड आणि बोट टूरसाठी येतात. पण इथं एक गोष्ट अशी आहे की बहुतेक लोकांच्या लक्षात येत नसेल. इथं हे भलं मोठं वडाचं झाड आणि हो, हे अगदी भारतात दिसतं तसंच वडाचं झाड. पण हे झाड भारतातून अमेरिकेत आलं कसं आणि आज 100 वर्षाहूनही अधिक इथं उभा आहे कसं? 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच 1800च्या दशकाच्या शेवटी जगभरातील अनेक उष्णकटिबंधीय झाडे दक्षिण फ्लोरिडामध्ये आणली जात होती आणि त्यामध्येच भारतातील वडाच्या झाडाचा समावेश होता. फ्लोरिडाचं हवामान भारतासारखं उष्ण आणि दमट असल्यामुळं हे झाड इथं सहज वाढलं. वर्षानुवर्ष त्याच्या फांद्या वाढत गेल्या आणि त्यातून खाली येणाऱ्या पारंब्या जमिनीत रुजत गेल्या. आज हे एक झाड नसून अनेक झाडांचा समूह असल्यासारखं दिसतं. या झाडाखाली दररोज हजारो पर्यटक फोटो काढतात, पण त्यांना याचा भारताशी असलेला संबंध माहीतही नसेल. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे मायामीच्या आधुनिक इमारती, लक्झरी बोट्स आणि करोडपतींची घरे यामध्ये हे झाड भारताचा इतिहास जपून ठेवत आहे.